सासूबाई सासूबाई ऐका ना. हा माझा मोठा भाऊ येणार आहे रक्षाबंधनला. भाऊ येणार आहे वय. येऊ दे की मग. एवढं काय आनंद मावना झाला तुला. हा एवढा आनंद होतो की गगनात पण मावना. भाऊ येऊ लागलाय भाऊ येऊ लागला. रक्षाबंधनला प्रत्येकाचा भाऊ येतो. तुझाच भाऊ येत नाही एवढा. सासूबाई ऐका ना. माझ्या भावाला की नाही गोडामध्ये गुलाबजाम आणि पुरी पनीरची भाजी लय आवडते. आहो ते स्वयंपाक बनवू का मी. सुनबाई प्रत्येकाचा भाव येतो. हा गुलाबजाम पुरी करायला की नाही लई तेल लागते त्याला. तेलाचा भाव माहिती आहे ना तुला. लई मोठा मेनू करत बसू नको. वांग्याची भाजी चपाती आणि भात कर. हा आणि म्हटलं तर थोडासा तुपाचा शिरा कर. बस झालं. सुनबाई दुसऱ्या वारला जर तुझ्या माहेरचे कोणी येत असतील ना तर पहिले मला सांगून ठेवत जा. कळलं की. आणि हो त्याला पाय बी धुव ना. बघ त्याचे पाय बी चिखलानी. बरोबर मी त्याला पाय धुवायला लावते. आता तो शेतातून आलाय ना त्याच्यामुळे थोडं घाण असते. मी धुवायला लावते त्याला पाय. एवढ्या भारी सोफ्यावर बसून तरी त्याला माहित आहे का कधी काय कपडे काय अवतार. पण सासूबाई तुम्हाला माहित आहे ना माझे भाऊ माझे वडील आई वडील माझे सगळे शेतकरी आहेत. त्याच्यामुळे आता त्यांचे शेतातले कपडे असतात म्हणलं ते घाणच असणार की हो. शेतात काम केल्याने काय होते. शेतातले कपडे वेगळे राहतात घरचे कपडे पण वेगळे राहतात. आणि होय ग सुनबाई. हा काय आणलाय तुझा भाऊ तुझ्यासाठी. हा देऊन देऊन काय देणार आहे त्यानं. 50 रुपये ठेवून. सासूबाई रक्षाबंधन की नाही प्रेम नातं टिकवण्यासाठी एक रक्षाबंधन आहे बरं का. कारण त्यानं मला किती पैसे देईल किती महागाची मला साडी देईल ह्यात मी एवढा विचार करत नाही हो सासूबाई. कारण तू माझ्यासाठी तिथून एवढ्या लांबून येतो. शेतातली कामं सगळं सोडून माझ्यासाठी येतो तो. हा येतो तर त्याच्या साडीमध्ये किंवा त्यानं मला पैसे किती देईल हा विचार मी कधी करत नाही हो सासूबाई. कारण नातं महत्वाचं आहे पैसा नाही. पैशाला लोकांना काय सांगू. स्वयंपाक बनवला का नाही. झाले हो सासूबाई जेवण झाले. दे मग तुझ्या भावाला वाट बघत बसलाय त्यानं. आणि ओवाळून पण घे. मलाही बघायचं आहे की तुझा भाऊ काय देणार आहे ओवाळणीमध्ये. हा जाय दादा जाय. हा गेल्यावर मला फोन कर. तुझा भाऊ काय आणलाय बघता खलतीमध्ये. खलती तर बघते बघून त्या हातात पण घे वाटायला. सासूबाई हे माझ्या भावाची पिशवी आहे. ह्यात काय आणलंय काय नाही ते तुम्हाला काय करायचं. तुम्हाला मी थोडी सांगितलं की ह्याला हात लावा ह्याच्यात उघडून बघा म्हणून सांगितलं का तुम्हाला नाही ना. आणि हो तुम्हाला दाखवते पण ह्या भावाने माझ्या ना काय आणले ह्या पिशवीमध्ये. ह्या पिशवीला हात लावायला तुम्हाला लाज वाटते ना. मला नाही लाज वाटते कारण ही माझ्या भावाने आणली कष्टाने आणली. शेतात मेहनत करून कष्ट करून पिकून त्या पैशात मला त्यांनी आणले. फुल नाही फुलाची पाकळी आणली पण ती माझ्यासाठी अनमोलच आहे. कारण रक्षाबंधनला माझा भाऊ आला होता. कळलं ना सासूबाई. आणि फुल नाही फुलाची पाकळी काय आणली माझ्या भावाने ते तुम्हाला दाखवते थांबा. बघा सासूबाई तुम्ही तरी मला कधी घेतली का अशी साडी नाही ना. बघा साडी माझ्या भावाने आणलेली साडी. माझा दाद्या माझ्या बाईला माझ्या पिंकीला की नाही 5,000ची साडी आणलाय 5,000ची. माहित आहे की ही साडी नाहीये माझ्यासाठी अनमोल आहे अनमोल. त्याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला. उठसूट उठसूट काय पण बोलता. आणि ह्याच्यामध्ये बघा माझ्या आईने लाडू बनवून दिले डब्यामध्ये. शेतकरी लोकांची मयाच वेगळी असती. तुमचा फक्त दिखावा बघायचा. तिचा भाऊ एवढा श्रीमंत कधी झाला एवढ्या महागाची साडी घेऊन आला.